अमोल आणि स्नेहा एकमेकांचे बालमैत्री होते। लहानपणी एकाच शाळेत शिकले, एकाच गल्लीत वाढले आणि हळूहळू त्यांचे मैत्रीचं नातं प्रेमात बदललं। स्नेहा खूप हसतमुख आणि प्रेमळ होती, तर अमोल थोडा अबोल पण तिच्यावर जीव लावणारा। कॉलेज संपताच अमोलने एका मोठ्या शहरात नोकरीसाठी अर्ज केला आणि तो निवडला गेला। स्नेहाने त्याला पाठिंबा दिला, पण तिच्या मनात एक भीती होती, अमोल मोठ्या शहरात गेल्यावर तिला विसरून जाईल का? अमोल नोकरीला गेला, सुरुवातीला दररोज स्नेहाला फोन करायचा। दोघं तासनतास बोलायचे, लहानपणाच्या आठवणी काढायचे। पण हळूहळू अंतर वाढू लागलं। अमोल कामात व्यस्त झाला, नवीन मित्र, मैत्रिणी, नवीन आयुष्य, फोन कमी झाले, मेसेजला उत्तर यायला वेळ लागायचा। स्नेहा मात्र तशीच होती, अमोलच्या प्रत्येक मेसेजची वाट पाहणारी, त्याच्या एका फोनसाठी दिवस काढणारी। एका दिवशी अमोलला ऑफिसमध्ये एका सहकार्याने विचारले, तुझी गर्लफ्रेंड कोण? तो क्षणभर थांबला आणि उत्तर दिलं, मी सध्या सिंगल आहे। तो उत्तर देऊन पुढे गेला, पण त्याला जाणवलं, मी स्नेहाला विसरलो का? की मी तिला जाणीवपूर्वक दूर ठेवतोय? दुसऱ्या बाजूला स्नेहा मात्र त्याच्यासाठी अजूनही तशीच होती। एक दिवस तिला समजलं की अमोल दुसऱ्या कोणाच्या प्रेमात पडलाय। ती रडली नाही, कुठेही गेला नाही, फक्त एक शेवटचं पत्र लिहिलं, अमोल, तू मला विसरलास ते तुझ्या नवीन आयुष्यासाठी आवश्यक असेल, पण मी मात्र तुला विसरणार नाही। कारण प्रेम देण्यासाठी असतं, बदलण्यासाठी नाही। तुझ्या आयुष्याच्या प्रवासात माझी आठवण कधी आली तर मागे वळून पाहू नकोस, कारण मी तिथे नसेन। ती पत्र घेऊन नदीकाठी गेली, ते वाचलं आणि वाऱ्याच्या झुळुकीसोबत ते पाण्यात सोडून दिलं। त्या दिवसानंतर ती कधीच अमोलला परत फोन केला नाही। काही महिन्यांनी अमोलला तिच्या गावी जायची संधी मिळाली। तो जुन्या गल्लीत आला, तिचं घर पाहिलं। स्नेहा तिथे नव्हती। तो शेजारच्या काकूंना विचारायला गेला। त्यांनी फक्त एवढंच सांगितलं, स्नेहा गेली रे, एक दिवस शांतपणे, कोणालाही काहीही न सांगता। शेवटचं पत्र लिहून गेली होती, पण ते कुठे आहे कोणालाच ठाऊक नाही। अमोल गप्प झाला। त्या दिवसापासून त्याने पुन्हा कधीच मी सिंगल आहे असं म्हणायचं थांबवलं। कधी कधी प्रेम पूर्णत्वाला जात नाही, पण त्याचा गंध मात्र कायम मनात राहतो।